संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं वारीचं आता नाशिक शहरातनं प्रस्थान होताना दिसून येतंय। वारीमध्ये अनेक वारकरी नागरिक जे त्या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात। अनेक महिला जे त्या वारीमध्ये सहभागी होत असतात। खरं तर वारीचं एक वेगळं रूप जे हे दिवसेंदिवस या ठिकाणी दिसू लागलेलं आहे। खरं तर अनेक महिला पायी चालतायत, काही वारीमध्ये पायी चालतायत, मोठा प्रवास आहे। काय भावना आहेत माऊलींविषयी, काय वाटतंय? चांगलं वाटतं, छान वाटतं माऊली बरोबर आमची दुसरा आनंद होतो। आळस नाही, काही नाही, थकवा नाही येत आम्हाला, काही नाही, मज्जा वाटते एवढंच। तुम्ही कुठून आलेले? आम्ही त्र्यंबकेश्वर पासून आलो। तुम्ही त्र्यंबकेश्वर पासून पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत पायी चाललोय आम्ही। काय नेमकं तुमचे कार्यक्रम चालतात? भजन कीर्तन ऐकायचं, देवाचे 2 नाम घ्यायचे आपण, आपल्याला येईल तसं चालायचा, आनंद लुटायचा। आजी कुठून आल्या तुम्ही? नरून सोनारी त्र्यंबक पासून आलो। आता जायचं पंढरपूर। बर, कसं वाटतंय? बरं वाटतं, छान वाटतं। देव आपल्या बरोबर, काय पाहिजे? एवढं पायी चालतायत? एवढं पायी चालायचंय, सर्व ठीक आहे, व्यवस्थित आहे। हो, काय भगवंताला काय साकडं घाल सांगणार का? असंच समाधान असू दे हृदयामध्ये, हृदयात असंच समाधान असू दे, ठीक आहे। एक वारीचं एक वेगळं महत्व असतं या ठिकाणी। लहानांपासून वय वृद्धांपर्यंत या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, ते सहभागी होत असतात। मोठा जल्लोष आणि एक आनंद, उत्साह जो आहे तो वारकऱ्यांमध्ये या ठिकाणी दिसून येतोय। विशाल ठेपले, विशाल पाटील, नाशिक।